विषय आहे पुणे अंडरवर्ल्डचा। विषय आहे कोथरूड वारजे कर्वेनगरमधील दहशतीचा। आणि हा विषय आहे घायवळ गँगचा। घायवळ गँग, एक भाऊ निलेश परदेशात फरार, तर दुसरा सचिन दाढी वाढवून राजस्थानात। 9 महिने लपला, पण पोलिसांनी मुसक्या बांधून पुण्यात आणला। काय आहे ही घायवळ गँग आणि दहशत माजवणारे कोण आहेत हे सक्के भाऊ पक्के गुंड? पाहुयात यावरची एक्सक्लुझिव्ह इनसाइड स्टोरी, पुणे अंडरवर्ल्ड ऑपरेशन घायवळ। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पुण्याहून जामखेड, जामखेडहून सोलापूर, सोलापूरहून राजस्थान असा लपत छपत प्रवास करत तब्बल 9 महिने गुंगारा देणारा कुख्यात गुंड सचिन घायवळ पोलिसांच्या तावडीत सापडला तरी कसा? ऐका, पुणे गुन्हे शाखा युनिट 3 ला खबर मिळाली की सचिन घायवळ राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातल्या धिंगपूर नावाच्या गावात जाऊन लपलाय। पोलिसांनी 4 दिवस सापळा रचला आणि 4 जूनला समोर आला वेषांतर केलेला सचिन बन्सीलाल घायवळ, कुख्यात गुंड निलेश घायवळचा सख्खा मोठा भाऊ। विस्कटलेले केस, वाढलेली दाढी आणि राजस्थानात पोचली पुणे पोलिसांची गाडी। सचिन घायवळच्या शोधासाठी पोलिसांनी पुणेच काय अहिल्यानगरसह अख्खा मराठवाडा पिंजून काढला। 9 महिने उलटले, पण तो काही केल्या पोलिसांच्या हाती लागला नाही। अखेर 4 जून रोजी राजस्थानातल्या धिंगपूर गावात त्याचा आणि पोलिसांचा आमनासामना झाला आणि मुसक्या बांधून त्याला पुण्यात आणला। तो जामखेड परिसरातील उसाच्या शेतातून फरार झाला, तो झालाच। त्यानंतर तब्बल 9 महिन्यांनी पोलिसांच्या हाती लागला। वेश बदलून राजस्थानात लपून बसलेला हाच तो दाढी केस वाढवून वेषांतर केलेला सचिन घायवळ बरं का। हा त्याचा फोटो पाहिल्यानंतर त्याला ओळखणं देखील शक्य नव्हतं असा त्याचा अवतार। अटकेपासून वाचण्यासाठी त्यानं दाढी केस वाढवले, नाव बदललं, मात्र मोबाईल लोकेशन ट्रॅक करून अखेर त्याला पकडलंच, असं गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी सांगितलं। हसन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली। राजस्थानातून पुण्यात आणल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केलं गेलं। आता त्याला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या सचिन घायवळवर कोणकोणते आहेत आरोप आणि कशी होती त्याची दहशत तेही ऐकू। गुंड सचिन घायवळची दहशत: खून, खंडणी, अपहरण, गोळीबार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आदी 11 गंभीर गुन्हे। 44,36,000च्या खंडणी प्रकरणात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा, मकोका अंतर्गत गुन्हा दाखल। कोथरूडमधील 10 फ्लॅट बळकावल्याचा आरोप, कर्वेनगर शिवणे भागातील महिला संचालिकेकडून खंडणी उकळल्याचा आरोप। वारजे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 44,36,000 रुपयांच्या खंडणी प्रकरणात त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। या गुन्ह्यानंतर तो पुण्यातून फरार झाला होता। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सुरुवातीला तो सोलापुरातील भाड्याच्या घरात राहिला। पोलीस आपल्या मागावर आहेत हे समजताच त्यानं जयपूर मार्गे राजस्थान गाठलं आणि सिकर जिल्ह्यातील धिंगपूर गावात 10 फेब्रुवारीपासून राहू लागला। पोलिसांना संशय येऊ नये म्हणून दाढी केस वाढवून पेहराव आणि राहणीमान देखील बदललं। राजस्थानात वास्तव्यास असताना त्यानं 3 वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरले। सोशल मीडियापासून दूर राहणं, मर्यादित संपर्क ठेवणं आणि सतत मोबाईल क्रमांक बदलून तो पोलिसांना गुंगारा देत राहिला। पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत असताना या सचिन घायवळनं जे काही खुलासे केलेत ते अत्यंत धक्कादायक आहेत। शिवाय त्यानं काही कबुलीही दिली आहे। काय म्हटलंय त्यानं? काहीही झालं तरी पोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाण बदलत राहा,
असा सल्ला भाऊ निलेश घायवळनं आपल्याला दिला होता, अशी कबुली सचिन घायवळनं पोलीस चौकशी दरम्यान दिली. म्हणजेच तो याच सल्ल्यानुसार गेली 9 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. हे काही वेगळं सांगायला नको. चौकशी दरम्यान त्यानं फरार असलेल्या निलेश घायवळविषयी नाराजी व्यक्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. निलेशच्या गुन्हेगारी कारवायांमुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास सहन करावा लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं. निलेशनं स्वतःच्या मुलांना परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवून त्यांचं भविष्य सुरक्षित केलं, मात्र त्याच्या गुन्हेगारी कृत्यांचा फटका आता कुटुंबियांना आणि त्यांच्या मुलांना बसतोय, असंही त्यानं पोलीस तपासात म्हटलं. याचाच अर्थ फरार असतानाच्या काळात हे दोन्ही भाऊ एकमेकांच्या सतत संपर्कात होते, हेही स्पष्ट होत आहे. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ या घायवळ बंधूंनी कोथरूड, वारजे, कर्वेनगर भागात दहशत माजवून गेल्या काही वर्षांपासून पुणे पोलिसांना जेरीस आणलं. महाराष्ट्रातून राजस्थानात फरार झालेला सचिन घायवळ तर सापडला, पण निलेश घायवळचं काय? कोथरूड येथील गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळ हा परदेशात पळून गेल्याचा संशय आहे. त्याचं शेवटचं लोकेशन लंडन आढळलं होतं. निलेश घायवळवर यापूर्वीच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परदेशात फरार झालेल्या निलेश घायवळ विरोधात लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. त्याचा पासपोर्ट देखील रद्द करण्यात आला आहे. आता जाता जाता सचिन घायवळवर पुण्यातील राजकीय लोकांशी संबंध असल्याचा आरोप होत असल्यानं सिस्टीममध्येच कुठंतरी पाणी मुरतंय, अशी शंका घ्यायला वाव आहे. कारण एक फरार गुंड महाराष्ट्रातून पळून जाऊन राजस्थानमध्ये वास्तव्य करतो आणि पोलिसांना तब्बल 9 महिने चकवा देतो. याचा अर्थ लोकल नेटवर्क आणि राजकीय वरदहस्ताशिवाय हे शक्य नाही. थोडक्यात काय तर निलेशच्या गुन्हेगारीमुळं संपूर्ण कुटुंबाला त्रास सहन करावा लागतोय, असं पोलीस तपासात सांगणारा हा गुंड त्याच्या भावासह त्यानं मिळून आतापर्यंत जो इतरांना काही त्रास दिलाय त्याचा विचार कधी केलाय का? स्वतः केलेली काळी कृत्य जेव्हा बुमरँग होऊन स्वतःच्याच कुटुंबावर उलटली, तेव्हा याला त्रास काय असतो हे समजलं का? मी तर पुणे पोलिसांना आवाहनच करेन की या असल्या गुंडाला काहीही दयामाया दाखवू नका, उलट चांगला फोडून काढा त्याला. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.